मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। आतापर्यंतच्या या सीरीज मध्ये आपण सरफेस टेन्शन म्हणजे काय, सरफेस एनर्जी म्हणजे काय, व्हाट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, व्हाट आर द डिफरंट शेप्स ऑफ मिनस्कस ऑफ लिक्विड सरफेस अँड व्हाट इज द फॉर्म्युला फॉर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, ही सर्व या चॅप्टर मधील इम्पॉर्टंट बीट कव्हर केलेली आहे। आता आजच्या या सेशन मध्ये आपण शिकूयात या चॅप्टर मधले नेक्स्ट इम्पॉर्टंट बीट and it is excess pressure across free surface। तर आपण आतापर्यंतच्या डिस्कशन मधून हे शिकलो की लिक्विडचा जो फ्री सरफेस आहे किंवा जो मिनस्कस आहे तो सर्वसाधारणपणे तीन शेपचा असू शकतो। either the shape can be a plane surface or it can be concave upwards or it can be convex upward। वरून पाहिल्यानंतर कॉन्वेक्स दिसू शकतो किंवा कॉन्केव दिसू शकतो किंवा तो प्लेन दिसू शकतो। सरफेस टेन्शन मुळे काय होतं, सरफेस टेन्शन मुळे लिक्विडच्या फ्री सरफेस वर असलेल्या प्रत्येक मॉलिक्यूल वर फोर्स ऍक्ट होतो। या फोर्सला आपण काय म्हणतो, या फोर्सला आपण म्हणतो फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन। नाउ व्हाट इज द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स, या फोर्सची डायरेक्शन कुठे असते, कशी असते, तर लिक्विड सरफेसला ही नेहमी टँजेन्शियल असते। सपोज दॅट हियर द लिक्विड इज filled and now let us consider that here is any molecule, then the force acting due to surface tension on this molecule is tangential to this surface। हा जर लिक्विड सरफेस असेल तर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन असा या सरफेसला टँजेन्शियली ऍक्ट व्हायला असतो। याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे प्रत्येक मॉलिक्यूल वर या फोर्समुळे, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनमुळे प्रेशर सुद्धा ऍक्ट होतं। मग या मॉलिक्यूलवर किती फोर्स ऍक्ट होईल आणि किती प्रेशर ऍक्ट होईल हे कशावर ठरतं, व्हाट इज द फॅक्टर दॅट डिटरमिन्स द फोर्स अँड द प्रेशर ऍक्टिंग ऑन मॉलिक्यूल, सो इट इज डिटरमिन्ड बाय द शेप ऑफ द मिनस्कस। सो फ्री लिक्विड सरफेसचा शेप कसा आहे याच्यावर ही गोष्ट डिपेंड राहते की मॉलिक्यूल जो आहे फ्री सरफेसवरचे जे मॉलिक्यूल आहे त्यांच्यावर फोर्स आणि प्रेशर कशा पद्धतीने ऍक्ट होईल। सो वी लर्न व्हाट इज द कंडिशन ऑफ प्रेशर ॲट अ मॉलिक्यूल जस्ट बिलो अँड अबव ऑफ द फ्री सरफेस। सो आपण पाहूयात की लिक्विडच्या फ्री सरफेसच्या जस्ट अबव अँड जस्ट बिलो जर आपण दोन मॉलिक्यूल कन्सिडर केले तर या दोन्ही मॉलिक्यूल वर प्रेशर कशा पद्धतीने ऍक्ट होतात, त्यांच्यामध्ये प्रेशर डिफरन्स एक्झिस्ट होतो का, होत असेल तर कोणत्या मॉलिक्यूलवर प्रेशर जास्त असतं आणि कोणत्या मॉलिक्यूलवर प्रेशर कमी असतं। तर तुम्ही बोर्डवर पाहू शकता आपण तीन डिफरंट लिक्विड्स विथ थ्री डिफरंट काइंड्स ऑफ फ्री मिनस्कस हॅज बीन शोन। या पहिल्या डायग्राम मध्ये आपण ते लिक्विड दाखवले त्याचा फ्री सरफेस कसा आहे, प्लेन। दुसऱ्या डायग्राम मध्ये आपण दी कॉन्केव अपवर्ड्स ज्याचा फ्री सरफेस आहे असं लिक्विड दाखवलं आणि तिसऱ्या डायग्राम मध्ये आपण कॉन्वेक्स अपवर्ड्स असलेल्या फ्री सरफेस असलेल्या लिक्विडची डायग्राम या ठिकाणी काढलेली। या तिन्ही डायग्राम मध्ये जर तुम्ही पाहिलं तर दोन पॉइंट्स दाखवलेले ए अँड बी, ए अँड बी, ए अँड बी। हे तिन्ही पॉइंट कसे आहेत, हाऊ आर दीज ए अँड बी आर प्लेस्ड, सो ए अँड बी आर प्लेस्ड just above and below of the free surface। ते फ्री सरफेसच्या इतक्या जवळ आहे, एक वरच्या बाजूला एक डाऊन साइडला आहे, पण तरी सुद्धा या दोघांमध्ये असलेला जो डिफरन्स ऑफ लेवल आहे किंवा दी हाईट जी आहे ती एकदम निग्लिजिबल आहे। सो दॅट दी प्रेशर ड्यू टू ॲटमॉस्फिअर कॅन बी कन्सिडर्ड इक्वल ॲट दीज टू बोथ पॉइंट्स। या दोघांमध्ये लेवलचा डिफरन्स हा एकदम नगण्य, ते फ्री सरफेसच्या जस्ट अबव आणि बिलो आहेत। या ठिकाणी जरी ते तुम्हाला दूर दूर दिसत असते तर ते केवळ आपल्याला डायग्राम समजावी याकरता दाखवले। ऍक्च्युअल मध्ये आपण ए आणि बी ज्यावेळी कन्सिडर करतोय त्यावेळी ते फ्री लिक्विड सरफेसच्या जस्ट अबव अँड बिलो आहेत। सो दॅट आपल्याला माहिती आहे फ्री सरफेसची जी थिकनेस आहे ती एकदम निग्लिजिबल असते। दॅट्स वाय या दोघांमध्ये लेवल ऑफ डिफरन्स निग्लिजिबल आहे। प्रॅक्टिकली या दोन्ही ठिकाणचं प्रेशर आपण काय मानू शकतो, ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय मानू शकतो, सारखं मानू शकतो। वी कॅन assume that to be equal। Now let us consider the
case of liquid in which the meniscus is plane. Now what will happen? Consider this molecule B, which is below the free surface. So it will acted upon by force due to surface tension. आणि हा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन कसा असेल? शेप ऑफ मेनिस्कसला टँजेन्शियल असेल. शेप ऑफ मेनिस्कस कशी आहे? प्लेन. परिणामी या डायरेक्शनला, जसं मी तुम्हाला सांगितलं, हा जो प्लेन सरफेस असेल आणि इथे एक जर मॉलिक्यूल घेतला आपण, तर या मॉलिक्यूलवर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन असा सगळ्या डायरेक्शन मध्ये या मॉलिक्यूलला कसा ऍक्ट होईल? टँजेन्शियली ऍक्ट होईल. टँजेन्शियली. So if some force is acting on this side, similarly the force will act in this side also. If some magnitude of force is directed in this direction, then some magnitude is also directed in this direction. So what will happen? The force due to surface tension on this molecule B will be equal in all direction. That's why these forces will cancel out each other. परिणामी या डायरेक्शनला ऍक्ट होणारा फोर्स आणि या डायरेक्शनला ऍक्ट होणारा फोर्स मॅग्निट्यूड मध्ये सारखा, डायरेक्शन मध्ये अपोजिट. दॅट्स व्हाय दे विल कॅन्सल आउट इच अदर अँड देयर विल बी नो रिझल्टंट फोर्स ऑन मॉलिक्यूल बी ड्यू टू सरफेस टेन्शन. That's why there will be no resultant excess pressure also on point B. The pressure will be only due to the atmosphere. A पॉइंट वर सुद्धा प्रेशर कोणामुळे आहे? ॲटमॉस्फिअर मुळेच. याचाच अर्थ A आणि B दोन्हीही पॉइंट वर प्रेशर सारखंच आहे आणि ते आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. As the force due to surface tension is not contributing any excess pressure at point B, the pressure at point B is only due to the atmosphere. Pressure at point A is also only due to atmosphere. That's why pressure at point A, here in this case, the pressure at point A is equals to pressure at point B. What is our conclusion? Our conclusion काय? So our conclusion is that the pressure above and below of plane free surface or plane meniscus of liquid is equal. जर लिक्विडचा मेनिस्कस प्लेन असेल तर त्याच्या अबोव आणि बिलो प्रेशर कसं असतं? सारखं असतं. दिस इज द कन्क्लुजन फ्रॉम फर्स्ट डायग्राम. नाउ लेट अस कम टू दिस सेकंड डायग्राम वेअर द शेप ऑफ द मेनिस्कस इज कॉन्केव अपवर्ड्स. वरून पाहिल्यानंतर कशी दिसायला पाहिजे? कॉन्केव दिसायला पाहिजे. पुन्हा इथे आपण दोन मॉलिक्यूल घेतले, ए आणि बी. ए जस्ट अबोव आहे, बी जस्ट बिलो आहे. आता या बी मॉलिक्यूल वर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऍक्ट होईल. कुठे असेल डायरेक्शन? तर डायरेक्शन या मेनिस्कसला टँजेन्शियल असेल. ॲज द मेनिस्कस इज नाउ कॉन्केव अपवर्ड्स, या डायरेक्शनचा फोर्स असा या फ्री सरफेसला टँजेन्शियल आणि या डायरेक्शनचा फोर्स या मेनिस्कसला टँजेन्शियल असा आहे. These are not in exactly opposite direction. हे फोर्सेस एकमेकांच्या एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शन मध्ये नाही जसे ते या ठिकाणी होते. Now if any molecule is on this concave surface, then the forces are acting like this and these are acting on like this. So here also this will act in this direction and here also it will act in this direction. So as those are not acting exactly opposite, rather they are acting inclined, they will directly cannot cancel each other. So what will happen to their resultant? एकूण त्यांचा इफेक्ट काय होईल हे फाइंड करण्याकरता आपल्याला काय करायला पाहिजे? त्यांना रिझॉल्व करायला पाहिजे. सो हा इकडचा हा जो फोर्स आहे या डायरेक्शन ऍक्ट होणार. इफ वी रिझॉल्व दिस, इफ आय रिझॉल्व दिस फोर्स, सो इट विल हॅव वन कंपोनेंट इन वर्टिकली अप डायरेक्शन and one component in horizontal direction. You have to keep in mind both are having same magnitude. For both this angle of contact theta is same. That's why if this is ft cos of theta and if this is ft sin of theta, same components will be there to this force also. या force ला सुद्धा तसेच component असतील. याचा horizontal component या direction ला जाईल ft cos of theta आणि याचा vertical component या दिशेला जाईल. This will be ft sin of theta. For both
ft is same, theta is same. So this ft cos of theta acting in this direction and ft cos of theta acting in this direction, these two are acting opposite, so these will cancel each other. But this force due to surface tension and its sine component of this force, these two components are in same direction, that's why they will add up. या दोघांची काय होईल, बेरीज होईल. म्हणजे टोटल सरफेस टेन्शन फोर्स कॅन्सल होणार नाही. बी मॉलिक्यूलवर ऍक्ट होणाऱ्या सरफेस टेन्शन फोर्सेसचे फक्त कॉस कॉम्पोनंट्स किंवा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट्स कॅन्सल होतील आणि व्हर्टिकल कॉम्पोनंटची ॲडिशन होईल. परिणामी force due to surface tension, some magnitude of net resultant surface tension force will act on point B. परिणामी point B वर काही ना काही प्रमाणामध्ये या सगळ्यांची बेरीज करून जेवढा होईल ft sin theta यांची बेरीज करून जो काही मॅग्निट्यूड शिल्लक उरेल तो या मॉलिक्यूल B वर ऍक्ट होईल आणि त्याची डायरेक्शन कुठे असेल, त्याची डायरेक्शन असेल व्हर्टिकली अप. आता या B मॉलिक्यूलवर दोन फोर्सेस ऍक्ट होईल. एक फोर्स ऍक्ट व्हायला ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि एक फोर्स ऍक्ट व्हायला ड्यू टू सरफेस टेन्शन. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर मुळे ऍक्ट होणारा फोर्स कुठे असतो, डाऊनवर्ड डायरेक्शन असतो. हियर यू हॅव टू कीप इन माइंड आय हॅव शोन ॲटमॉस्फेरिक प्रेशर बाय सिम्बॉल FA. हियर A इज नॉट फॉर दिस मॉलिक्यूल. हा जो A स्मॉल a दाखवलाय हा A मॉलिक्यूलचा नाहीये, हा A कोणाचा आहे, ॲटमॉस्फिअरचा. सो द फोर्स ड्यू टू ॲटमॉस्फिअर इज ऍक्टिंग डाऊनवर्ड and force due to surface tension is acting upward. So force due to surface tension and force due to atmosphere are acting opposite, means they will cancel out each other's effect. Parinami force due to atmosphere will reduce into some magnitude and hence the pressure at point B will also reduce. It will be less than atmospheric pressure. B point वर आता फक्त ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळे फोर्स ऍक्ट होत नसून त्याच्यातून या ft sin थीटाच्या बेरजे एवढा फोर्स काय व्हायला आहे, वजा व्हायला आहे. म्हणजे त्या ठिकाणी नेट रिझल्टंट फोर्स या बी मॉलिक्यूलवर ॲटमॉस्फेरिक फोर्स पेक्षा कमी ऍक्ट होतोय. दॅट्स व्हाय इथे प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा कमी ऍक्ट होईल. पण ए पॉइंटवर फक्त कोणता फोर्स आहे, ड्यू टू ॲटमॉस्फिअर, दुसरा कोणताही फोर्स नाही. म्हणजे जिथे कोणतं प्रेशर आहे, इथं प्रेशर आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. याचा अर्थ काय होतो, बी पॉइंटवर ॲटमॉस्फिअर पेक्षा कमी प्रेशर आहे, ए पॉइंटवर ॲटमॉस्फिअर एवढं प्रेशर आहे. व्हॉट डज दिस मीन, बी पॉइंटवर ए पॉइंट पेक्षा कमी प्रेशर आहे. सो द प्रेशर ॲट पॉइंट बी. सो व्हॉट इज आवर कन्क्लूजन, आवर कन्क्लूजन इज दॅट pressure at point B is less than pressure at point A. पण प्रेशर B, पॉइंट B आणि पॉइंट A नेमकं कुठे आहे? व्हॉट इज डिस्क्रिप्शन ऑफ लोकेशन ऑफ पॉइंट B आणि पॉइंट A? पॉइंट B आणि पॉइंट A चं नेमकं स्थान कुठे, लोकेशन कुठे आहे? सो दिस पॉइंट B is inside liquid. This point A is above liquid, out of liquid. So in case of concave meniscus, we can say that below the free surface, inside of liquid, pressure is less, and above the free surface, outside of liquid, pressure is more, pressure is high. We can describe the position of A and B by one more term. And what is that term? You can see that this meniscus has two sides. This side is concave side, this side is convex side. You have to keep in mind, every curve has two sides. This side is convex, this side is concave. म्हणून आपण मेनिस्कसचं वर्णन करताना कुणीकडून आपण बघायला हे सांगतो. आपण याचं वर्णन कसं करतो, याचं वर्णन करतो आपण कॉन्केव अपवर्ड्स, वरून पाहिल्यावर कॉन्केव. आणि याचं वर्णन कसं करतो, कॉन्वेक्स अपवर्ड. That's why if you see the point A, it is on concave side of free surface. Point B is on convex side of free surface. What does this mean? Pressure on concave side. Pressure on concave side. Pressure on concave side is greater than
pressure on convex side. So for a liquid like this one, which has angle of contact acute and shape of meniscus concave upwards, the pressure on concave side is greater than pressure on convex side. So now let us come to this third case in which the shape of the meniscus is convex upwards. वरून पाहिल्यानंतर कॉन्वेक्स. आता इथे सुद्धा आपण दोन पॉइंट कन्सिडर करूयात. एक ए जो लिक्विडच्या बाहेर अबोव फ्री सरफेस आहे, पॉइंट बी जो लिक्विडच्या आतमध्ये बिलो फ्री सरफेस आहे. आता हा जो पॉइंट बी आहे लिक्विडच्या आतमध्ये आहे, फ्री सरफेसवर आहे, परिणामी त्याच्यावर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऍक्ट होईल. आणि तो कसा ऍक्ट होईल, तो तर या कॉन्वेक्स शेपला टँजेन्शियली ऍक्ट होईल. सो इफ दिस इज द कॉन्वेक्स शेप, the force due to surface tension will act tangential on all direction to this free surface. That's why if we resolve these inclined forces, परिणामी हे incline act होणारे forces जर आपण इथल्या प्रमाणे जर रिझॉल्व केले तर या फोर्सचा हा horizontal component आणि हा vertical component, so इकडच्या या फोर्सचा हा inclined force. So this is the force due to surface tension. So this is horizontal component, this is vertical component. So the horizontal components are acting in opposite direction. They are having same magnitude. That's why these will cancel each other. And the vertical components which are acting downward, vertically downward, are in same direction. That's why they will add with each other. परिणामी काय होईल, या बी मॉलिक्यूल वर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, नेट रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन हा व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होईल. म्हणजेच बी पॉइंट वर आता किती फोर्सेस ऍक्ट होत आहेत. पहिला फोर्स आहे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन जो इथे दाखवला आपण, आणि दुसरा फोर्स कोणता आहे, फोर्स ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि हे दोन्ही फोर्सेस कुठे ऍक्ट होत आहेत, तर दोन्ही फोर्सेस व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन ने ऍक्ट होत आहेत. याचाच अर्थ त्या दोघांची काय होईल, ऍडिशन होईल. दे विल ऍड अप अँड द रिझल्टंट फोर्स ऑन पॉइंट बी विल बी ग्रेटर दॅन फोर्स ड्यू टू ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर मुळे जेवढा फोर्स ऍक्ट झाला असता त्याच्यामध्ये सरफेस टेन्शनचा फोर्स ऍड होतोय. परिणामी बी मॉलिक्यूल वर टोटल फोर्स ॲटमॉस्फेरिक फोर्स पेक्षा जास्त ऍक्ट होतोय. तर मॉलिक्यूल ए वर एकच फोर्स ऍक्ट होतोय आणि तो कोणामुळे आहे, ॲटमॉस्फिअर मुळे आहे. मॉलिक्यूल बी वर एक्सेस फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऍक्ट होतोय. म्हणजेच मॉलिक्यूल बी वर मॉलिक्यूल ए पेक्षा जास्तीचा फोर्स ऍक्ट होतोय. इन टर्म वी कॅन से दॅट the molecule B is acted upon by more pressure than the pressure at point A. म्हणजेच या B पॉइंट वर प्रेशर at point B is now greater than pressure at point A. But what are their positions? त्याचे पोझिशन्स काय, B कुठे, लिक्विडच्या आतमध्ये, A कुठे, लिक्विडच्या बाहेर. म्हणजे त्या केस मध्ये आता प्रेशर कुठे जास्त आहे, तर लिक्विडच्या आतमध्ये असलेल्या पॉइंटवर असते. इथे कसं होतं, या ठिकाणी लिक्विडच्या बाहेर असलेल्या पॉइंटवर प्रेशर जास्त होतं. सो इन केस ऑफ कॉन्केव सरफेस प्रेशर ऑन पॉइंट आउट ऑफ लिक्विड इज हाय. इन केस ऑफ कॉन्वेक्स प्रेशर ऑन पॉइंट इनसाइड ऑफ लिक्विड इज हाय. पण या ए आणि बी ची पोझिशन अजून एका पद्धतीने सांगते. हा मेनिस्कस वरून पाहिल्यावर कॉन्वेक्स आहे, याचा अर्थ या डायरेक्शनने तो कसा आहे, कॉन्केव आहे. मग ए पॉइंट कुठे, कॉन्वेक्स साइडला. बी पॉइंट कुठे आहे, कॉन्केव साइडला. प्रेशर कोणावर जास्त आहे, बी पॉइंट वर जास्त आहे. म्हणजेच प्रेशर कोणत्या साइडला जास्त आहे, प्रेशर कॉन्केव साइडला जास्त आहे, है ना. सो प्रेशर ऑन पॉइंट बी इज मोर बट बी इज ऑन कॉन्केव साइड. That's why pressure on concave side is greater than pressure on convex side. इथे प्रेशर कोणावर जास्त होतं, ए वर, आणि ए कुठे होता, कॉन्केव वर होता. म्हणजे दोन्ही ठिकाणी प्रेशर फ्री लिक्विड सरफेसच्या कोणत्या साइडला प्रेशर जास्त आहे,
तर फ्री लिक्विड सरफेसच्या लिक्विड आयदर हॅव्हिंग ॲक्यूट अँगल असो की ऑब्ट्यूज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असो, दोन्ही केसमध्ये प्रेशर हे फ्री लिक्विड सरफेसच्या कॉन्केव साइडला जास्त आहे. कशापेक्षा? तर फ्री लिक्विड सरफेसच्या कॉन्वेक्स साइडपेक्षा. So the pressure on concave side of free liquid surface is always greater than. दोन्ही केसमध्ये असल्यामुळे आपण असं म्हणू शकतो की फ्री लिक्विड सरफेस कॉन्केव असो की कॉन्वेक्स असो, त्याच्या कॉन्केव साइडला कॉन्वेक्स साइडपेक्षा प्रेशर नेहमी कसं राहील? जास्त राहील. So this is the conclusion from the study of excess pressure across free surface, and conclusion is that if the free liquid surface is plane, above and below of it pressure is same, and if the free surface is not plane, then the pressure on concave side is greater than pressure on convex side. So for learning more bits from this chapter surface tension, keep watching this channel US Physics. Do like and share on your side on different social media platforms so that this content should reach to the needy and sincere students. So for getting more information, keep watching our next video. Till then, thank you.